हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना स्वागत करते. तर उद्या आहे किंक्रात आणि परवा दिवशी आहे संक्रांत. तर संक्रांतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. आणि ह्या म्हणजे कुंभारीण आहेत आमच्या इथल्या. तर माझं लग्न झाल्यापासून आम्ही ना ह्यांच्याकडूनच म्हणजे संक्रांती घेते मी दरवर्षी. तर ह्या आलत्या, मग त्यांना मी हळदी कुंकू लावलं. त्यांची ती पलीकडे बसलेली ते त्यांची सून येतं, त्यांना पण हळदी कुंकू लावलं आणि संक्रांतींना पण हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यांच्या दोघींच्या पाया पडले. त्यांना मी चहा केला कारण त्या खूप उन्हातनं दमून आलत्या म्हणून. आणि त्यानंतर ना त्यांनी संक्रांत दिली आणि त्या निघून गेल्या. आणि त्यानंतर ना मी थोडीशी तयार होऊन चाललेली बाहेर, कारण आमच्या भावकीतलं म्हणजे घाणा होता आणि लग्न आहे पुढल्या आठवड्यात, पण आज घाणा होता आणि मला लवकर जायचं होतं, त्यामुळे मी पटपट आवरून घेतलं. आणि त्यानंतर ना मी निघाले. तर तिथे गेल्या पण खूप छान सजावट त्यांनी केली होती. तर तुम्ही बघू शकता, खूप इतकं छान वाटत होतं ना तिथं, एकदम प्रसन्न असल्यासारखं खूप छान वाटत होतं. आणि दिवसभर काम करून ना खूप कंटाळा आला होता. आणि नंतर ना घरी आल्यावर अवतारचं बघितलं ना तुम्ही. तर आता मी आले घरी आणि खूप जरा थोडंसं व्हायच कंटाळा आला होता. आणि हा माझा हातातला चुडा बघा, म्हणजे मी हिरव्या बांगड्या भरल्यात. आणि त्यानंतर ना संध्याकाळची तयारी, उद्याची तयारी. आणि संध्याकाळी आज पौर्णिमा असल्या त्यामुळे काळूबाईची जत्रा असती. आज जत्रा असते काळूबाईची, तर मांढरदेवीला. तर आम्हाला जाणंच काय झालं नाही आहे, कारण थोडेसे प्रॉब्लेम्स होते म्हणून मी काय गेली नाही. तर आत्ता म्हटलं आहे वेळ तर करून घ्यावा, फक्त निवद नारळ करायचा होता म्हणून. तर मी निवद नारळ म्हणजे भजी तळलेली, कुरवडी तळलेली, थोडेसे 4-5 निवद बनवलेले. आणि नंतर ना बाहेर थोडेसे देव मांडून त्यांना हळदी कुंकू म्हणजे नारळ फोडायचा. तर कारण दरवर्षी जरी नाही जायला झालं तरी वर्षातून म्हणजे एकदा कधीतरी जातो आम्ही, कारण मागच्या वेळेसच गेलतो. आत्ता काय वेळ भेटला नाही मला जायला. आणि त्यानंतर मी संक्रांती धुतल्या स्वच्छ, थोड्याशा जरा सुकायला ठेवल्या. आणि त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं, कारण आज आणि उद्या यांची थोडीशी काळजी घ्यायची असते. म्हणजे फुटून द्यायच्या नसतात संक्रांती, चांगलं नसतं असं म्हणतात. तर आता धुवून झाले माझं. आणि मी त्या कुंडा होता, त्याला थोडीशी वेळ होती, मी चाळणीसारखा होता, त्यात मी ते काढून ठेवले. आणि आत्ता त्याला ना मी हळदी कुंकू लावून असंच एका साईडला ठेवून देणार आहे आणि त्याचा उपयोग उद्या सकाळी होणार आहे. तर चला, आता घरातले तर झालं आहे निवद नारळ. आता मी त्याला सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेते. आणि त्यानंतर ना निवेद ठेवायचा आहे मला तरी, कारण माझा कॅमेरा धरायलाच कोण नव्हतं, त्यामुळे मीच धरलेला आणि मीच करत होते. तर आबांनी नंतर ना हळदी कुंकू वाहून नारळ फोडला. तर चला, एवढ्यावरच आपण व्हिडिओ समाप्त करूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि ही मी अशी संक्रांतीच्या गाण्यावरून तयारी केली. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला, बाय.